हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. फ्लॉवर म्हटलं की कोणालाही फारसा असा आवडत नाही. तर आज मी फ्लॉवर खूप छान असा भेटला होता म्हणून छोटासा एक गड्डा आणला होता. तर आता त्याचीच मी भाजी बनवणार होते, पण सगळ्यांनी खावं म्हणून थोडी वेगळ्या पद्धतीनं भाजी बनवत होते. तर त्यासाठी मी फ्लॉवर कट करून घेतलेला आणि गरम पाण्यामध्ये टाकून ठेवला होता. त्यानंतर कोथिंबीर, एक मोठ्या साईजचा टोमॅटो, 2 कांदे, थोडंसं आलं आणि 7-8 लसूण पाकळ्या. हे सगळं मी कच्चंच मिक्सरला वाटून घेणार आहे. तर आता मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर मी एक ही पेस्ट बनवते मैद्याची, की त्यामध्ये आपल्याला फ्लॉवरचे पकोडे करून घ्यायचे आहेत. तर मी 3 चमचे मोठे मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये घातलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ, धना जिरा पावडर आणि अगदी अर्धा चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे. आणि आता पाणी घालून त्याची आपल्याला पातळसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर अगदी भज्याच्या पिठाप्रमाणे सैलसर असं आपल्याला करून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता छान असं ते पीठ आपलं भिजवून झालेलं आहे. तर त्यानंतर आता हे फ्लॉवरचे जे तुकडे आहेत तर ते मी या बॅटरमध्ये घालून घेते. आणि तेलही मी एका पॅनमध्ये गरम करत ठेवले कढईमध्ये. आता त्यामध्ये आपण याचे छान कुरकुरीत असे पकोडे करून घेणार आहोत. तर हा फ्लॉवर असाही खायला छान लागतो, म्हणजे नुसतं असं तळलेले पकोडे टाईप सॉसबरोबर किंवा कोरडाही. आणि त्याची नंतर मी भाजी करणार आहे तर ती तर अगदी अप्रतिम लागते. तर कोणाला फ्लॉवर आवडत नसेल तर त्यांच्यासाठी म्हणून हा खूप छान ऑप्शन आहे. तर आता मी आलटीपलटी करून सगळ्या बाजूनं फ्लॉवर छान कुरकुरीत होईपर्यंत असे तळून घेणार आहे. तर आता ते तळून झालेत आणि मी ते आता झाऱ्यावर नितळवून घेते. त्यातलं एक्स्ट्राचं तेल निघून जाईल म्हणजे. आणि आता ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. अशाच प्रकारे अजून अर्धे राहिले होते फ्लॉवर तळायचे, ते मी तळून घेतले. त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी भाजी करणार आहे. तर एक्स्ट्राचं सगळं तेल काढून अगदी 1 चमचाभर मी तेल त्यामध्ये ठेवलं असेल. त्यामध्ये घातलं आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, थोडंसं हिंग घातलं आहे. त्यानंतर 5-6 कढीपत्त्याची पानं. ते सगळं छान तडतडलं की आपला वाटलेला जो मसाला आहे तो घातलेला आहे मी. तर आता हे सगळं कच्चं असल्यामुळं आपल्याला ते छान असं अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला होता तर तोही मी धुवून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हे तेल सुटेपर्यंत अगदी ही ग्रेव्ही परतवून घ्यायची आहे. तर मी मधून हलवत हलवत ती ग्रेव्ही पूर्ण अशी छान अशी म्हणजे शिजवून घेतली आहे ती तेलामध्ये. तर आता तेल सुटायला लागले. त्यानंतर मी घातले धना जिरा पावडर 1 चमचा, 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि कांदा लसूण मसाला हा 2 चमचे घातला आहे. त्यानंतर मोठा 1 चमचा मी सब्जी मसाला घातलेला आहे. आणि आता हे मसाले सगळे त्या वाटणासोबत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. तर खूप छान असा वास सुटायला लागलेला आहे आपल्या या ग्रेव्हीचा. तर आता ती छान परतवून झाल्यानंतर मी त्यामध्ये घालणार आहे पाणी. तर हे साधारणतः अर्धा ग्लास पाणी आहे. तर मी फार अशी पातळ वगैरे नाही बनवणार आणि बस फक्त 2 लोकांसाठी मी ही ग्रेव्ही बनवते. त्यामुळे मी अर्धा ग्लास पाणी घातले. तुम्ही तुमच्या क्वांटिटी किती हवे त्या प्रमाणात पाणी कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली. आता हे छान असं उकळवून घ्यायचं आहे. आणि थोडंसं घट्टसर अशी ही ग्रेव्ही शिजली गेली छान की नंतर आपण त्यामध्ये फ्लॉवर घालून घेणार आहोत. किंवा तुम्हाला जर खायला वेळ असेल खूप तर फ्लॉवर लगेच घालायची गरज नाही. मग खायच्या वेळी अगदी त्यामध्ये फ्लॉवरचे हे पकोडे घातले आणि खायला घेतलं तरी खूप छान लागतं. तर आम्ही लगेचच खाणार होतो त्यामुळे मी त्यामध्ये हे फ्लॉवरचे पकोडे घालून घेतले. 1-2 मिनटं परत उकळवून घेतलं. आणि आता आपली ही फ्लॉवरची भाजी रेडी झालेली आहे. तर मी ती आता काढून घेते. तर 2 अगदी 3 लोकंसुद्धा पोट भरून खाऊ शकतात एवढी आपली ही फ्लॉवरची भाजी तयार झालेली आहे. तर ही फ्लॉवरचे पकोडे बनवून त्यापासून बनवलेली भाजी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तर तोपर्यंत बाय. थँक्यू.